बघा तयारी, बॅग घेऊन रेडी आहे. जियाना कुठे स्कूलला चाललो ना आपण? बोलतच नाही. जियाना स्कूलमध्ये जायचं ना बेटा. छान आहे. टॉईस टॉईस. घेतलंय सगळं सामान दीपाली. चल तर आता हळूहळू तयारी स्टार्ट होणार आहे जियानाच्या बर्थडेची. येस. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, आम्ही झालो तिघही जण रेडी. आज आहे संडे आणि खूप दिवस झाले बाहेर नाही गेलो, स्पेशली जियानाला घेऊन, बिकॉज लास्ट वीकपासून जियानाचं स्कूलचं रुटीन सुरू आहे. तर जियाना थोड्या वेगळ्या फेजमध्ये होती आणि भरपूर काही चेंजेससुद्धा आम्ही तिच्यामध्ये बघितले. तर ते डिटेलमध्ये मी डिस्कस करू आपण नंतर. मी तुम्हाला सांगेलच की मला 8 दिवसामध्ये तिच्यामध्ये काय फरक जाणवला. आणि सगळ्यात आधी तर बाहेर जाऊ बिकॉज लेट होत आहे. आणि आमचे मॅडम बघा, ए तुम्ही दोघं परत यांचं नेहमी असं होतं. मी जियानाला रेडी करते, तिकडे प्रणव रेडी होतो, पण नेहमीच ट्विनिंग. आता हँड वॉश करायला जा, तेव्हा तिचा हात पकड. तर भरपूर सामान घ्यायचं आहे, घरच्यासाठी सुद्धा घ्यायचं आहे, जियानासाठी सुद्धा जर मिळालं तर घेऊ. बिकॉज नेक्स्ट मंथमध्ये जियानाचा बर्थडे आहे, तर थोडं प्रिपरेशन करू. आमचा प्लॅन तर आधी वेगळा होता. जियानाने लाईट लावल्या. आमचा प्लॅन तर काही वेगळा होता आधी, पण थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे जस्ट बिकॉज ऑफ वेदर बरोबर नसल्यामुळे जियानासोबत ते एक्झिक्यूट करणं आम्हा दोघांना योग्य नाही वाटत आहे. तर बघू काय प्लॅन होतो आणि कसं होतो. तर आज आईबाबांकडे सुद्धा जायचं आहे. तेच ॲज अ फॅमिली आम्ही सगळे डिस्कस करू आणि मग सगळ्या गोष्टी फायनलाइज करू. तर आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कमिंग डेजमध्ये, कमिंग ब्लॉग्समध्ये माहिती पडेलच. सो यू गाईज स्टे ट्यून. आणि आज आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे, प्रणव आम्हाला काय खाऊ घालणार आहे. काय नाही, आम्हाला काही नाही खायचं आहे. जास्त आम्ही खाऊ बाहेर, तर फ्रुट्स खाऊ. येस, चला मग. काय ठेवलंय बरोबर, बाहेर नाही घेऊन गेली. घरच्या गोष्टी बाहेर नेत नाही. पावडर जास्त झालं ना बळा, जास्त झालं पावडर. माझी आजी असंच नेहमी पावडर जास्त लावून ठेवायची. काय चालू आहे का जियाना? अच्छा, काम चालू आहे, काम. डॅडीची गाडी भरली की डॅडी देतो तुला पटकन. जियाना कार आता वॉश झालेली आहे. मी म्हणूनच ती टिफिनची बॅग नाही घेऊन येत. तिला माहिती आहे 5 डबे आले ना, 5ही डबे उघडायला लावते मला. आणि मग त्या 5 डब्यांमधून एक डबा चूज करते की काय खायचं आहे ना जियाना. असं नाही करायचं बाळा. टिफिन मध्ये मम्मा काय एकच टिफिन देते स्कूल मध्ये, तसंच एकच टिफिन घेऊन येत जा आता दीपालीचा. हा, अरे पण आता ड्युरेशन म्हणजे माहिती नाही आपल्याला, कधी येऊ हे नाही आहे ना, मग तिचं हवं ना आपल्याला. चला, तर पाऊस चालू झालेला आहे, वेदर पण छान आहे. तर आता स्वतःसाठी आम्हाला काही वेळ जास्त मिळत नाही. जसं दीपाली आता थ्रेडिंग करायला गेलेली आहे, तर वेळेतनं वेळ काढून ती गोष्ट आम्हाला करावी लागते. तुम्ही बघू शकता माझी सुद्धा दाढी इतकी वाढलेली आहे. तर लास्ट वीक कम्प्लीट पॅक होता, कारण जियाना ऑफिस वर्क आणि या सगळ्या गोष्टी. तर बाळा एक वेळ शाळेत जायला लागतो, तर आपण अजून जास्त सुपर बिझी होतो. आणि सध्या ती थोडी रडत आहे स्कूलमध्ये, त्यामुळे आम्हाला पण तिथे थांबावं लागते. तर 2 तास अजून आम्हाला प्रायर काढावं लागतं. मॉर्निंगला जिम, मग स्वयंपाक, मग ऑफिस वर्क, जियानाचं स्कूल, मग ती येते, मग तिचं जेवण, मग तिची झोप, त्यात इव्हिनिंगचा तिचा वेळ, तिला काही शिकवायचं आहे त्या गोष्टी, म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहे. आता आम्ही सुपर बिझी झालो आहे. त्यासोबत ही व्लॉगिंग सोबत दीपालीची एडिटिंग, टू मच वर्क. तर खूप बिझी आहे आणि अदर गोष्टींना आम्हाला वेळ काही जास्त मिळत नाही आहे. तर दीपाली आता आम्ही बाहेर जात होतो, तर तिथे मागे जे ब्युटी पार्लर आहे तिथे गेलेली आहे थ्रेडिंग करायला.
मला पण ग्रूमिंग करायची होती. तर बघू आता नेक्स्ट वीकमध्ये मला ऑफिसमध्ये गेल्यावर कुठे कसा वेळ मिळतो तर त्या अकॉर्डिंग मी सुद्धा जाईन. चला तर मग आता आम्ही कुठे जाऊ काय करू तुम्हाला पुढे माहीत पडेलच. कुठे चाललो जियाना आपण? कुठे चाललो? बर तर जियाना झोपलेली आहे आणि तिच्या स्कूलबद्दल सांगायचं म्हणजे थोडा चेंज आम्हाला असा वाटतोय की थोडी शांत झालेली आहे. आता मे बी असं वाटत आहे की लवकर ॲडमिशन झाली. थोडं असं वाटतं की तिला थोडं दडपण आलेलं आहे त्या गोष्टीचं. कारण तिथे सगळे मुलं जे आहेत ते मोठे आहेत तिच्यापेक्षा. 2.5 वर्षाची मुलं आहे आणि ती 23 महिन्याची आहे सध्या आता. तर मला थोडंसं वाटत आहे की ती थोडी छोटी झाली त्या गोष्टींसाठी. पण बघू आम्ही अजून 15 दिवस ट्राय करू. म्हणजे मी तरी सोबत जाईलच तिच्या स्कूलमध्ये. तिला एकटं नाही सोडणार बिकॉज आमचा असं प्लॅन होता की कमिंग मंडेपासून आपण तिला एकटं सोडू आणि घरी येऊन जाऊ. पण जियानाला बघून वाटत नाहीये बिकॉज स्कूलचं नाव घेतलं तर बोलतच नाही. हो पण नाही बोलत आणि नाही पण नाही. अगदी शांत होऊन जाते आणि 8 डेज पासून खात पण नव्हती जास्त. जेवण थोडं कमी झालं होतं आणि आता सॅटर्डे संडे आला तर सुट्टी होती तर त्याच्यामध्ये तिची डाएट आणि तिचं खाणं पिणं तिच्या ॲक्टिव्हिटीज त्या आधीसारख्या झाल्या. जसं स्कूलमध्ये जायच्या आधी जशी होती तशी नॉर्मल झालेली आहे ती. तर आम्हाला कुठल्याच प्रकारचं बर्डन तिच्यावर टाकायचं नाही आहे. कसं असतं ना टाकलं नसतं तर तेही फील झालं असतं की ती क्रायटेरियामध्ये बसते आणि आपण स्कूलमध्ये नाही टाकलं. आणि टाकलं नसतं आणि काय आता टाकलेलं आहे तर आता असं वाटत आहे की उगाच टाकलं. आणि काय आहे ना एक अशीच एक आमच्या संबंधातलेच आहे त्यांच्या मुलीला त्यांनी लवकर टाकलं होतं त्यामुळे तिला तिच्या आई बाबांची सवय होती. तेव्हा ती जियाना एवढी होती ना? जियानापेक्षा छोटी होती ती 20 महिन्याचीच होती. तर तेव्हा तिला टाकलं होतं आणि भरपूर तिला त्रास झाला. त्यानंतर तिला आजारी पडली तिला ऍडमिट केलं. पिलिया डिटेक्ट झाला आणि भरपूर काही गोष्टी तिच्या मागे झाल्या. ती आता जियानासोबत प्ले स्कूलमध्ये तिला सेटलरमध्ये त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला होता कारण दोन्ही पॅरेंट्स वर्किंगमध्ये आहे. तर कोणते जे लहान मुलं आहेत ते अडॉप्ट करतात कोणते नाही करत. तर कधी कधी आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागतो. तर आम्ही तिला जियानाला 15 डेजचा वेळ देऊ अजून प्रयत्न करू. जर जियाना आता कम्प्लिटली बोलायला लागली असती तर इतकं टेन्शन नव्हतं. तिला हिंदी कळत नाही तिला मराठी कळते जास्त आणि ते पण असे कीवर्ड्स बोलते जे आम्हालाच कळतात तिचे वर्ड्स. तर मला असं नाही वाटत की जबरदस्ती काही गोष्टी लहान बाळांसोबत केल्या पाहिजे. नाही प्ले स्कूल तर आपण नाही तिने अडॉप्ट केल्या या गोष्टी नाही प्ले स्कूल तर नेक्स्ट इयर डायरेक्ट नर्सरीला तिला आम्ही टाकू शकतो आणि घरी त्या सगळ्या गोष्टी ट्रेडिशनल वे मध्ये शिकवू शकतो. आणि ही काही मोठी गोष्ट नाहीये. आपल्या वेळेस पण तेव्हा प्ले स्कूल ह्या गोष्टी नव्हत्या. त्या आता इंट्रोड्यूस झालेल्या आहे जस्ट टू एंगेज आणि रुटीन मध्ये बाळाला आणण्यासाठी. तर ते रुटीन आपण घरी सुद्धा देऊ शकतो. तर आम्ही 15 डेज ट्राय करू आणि जबरदस्ती करायची नाही आम्हाला. सिम्पली मी दीपालीला अगोदरपासून बोललेलो आहे की यार इतकेच पर्सेंटेज आणायची आहे तो मुलगा करत आहे म्हणून आपलं बाळ तसं केलं पाहिजे हे मला नको आहे. तिला अभ्यासासोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये मला तिला ग्रो करायचं आहे पुढे जाऊन. तर मला मॅन्डेटरी नाही वाटत स्कूलमध्ये इतकं काही प्रोफेशनल वे मध्ये मला तिला एवढं ग्रो नाही करायचं आहे. ती म्हणजे तू टॉप मध्येच राहा तू एवढेच पर्सेंटेज आण हे चॅलेंजेस मला तिच्या पुढे ठेवायचीच नाहीये. फ्रीली अभ्यास कर फ्रीली आपल्या लाईफमध्ये तू ग्रो कर. आणि जेव्हा मला माहिती आहे ना शिक्षणाचा काहीच फायदा नाही आहे. जस्ट हे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहे आणि एलिजिबिलिटीसाठी आपल्याला माहिती आहे किती पर्सेंटेज रिक्वायर्ड आहे आणि तेवढे बाळ आजकाल मिळवतातच. सो डोंट वरी. मी बाकीच्या पॅरेंट्सला सांगेल की फोर्स करू नका बाळांना लवकरात लवकर ऍडमिशन करायला. जेवढं खेळू द्यायचं आहे खेळू द्या. वेस्टर्न कंट्रीजमध्ये तेच होतात वयाच्या 5 वर्षापर्यंत ते फक्त बाहेर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. इव्हन जॅपनीज चायनीज स्कूलमध्ये तुम्ही व्हिडिओज बघून घ्या युट्यूबवर ते फक्त तिथे जाऊन खेळतात. दॅट्स इट. दडपण देत नाही. पण आपल्या इथे चॅलेंजेस भरपूर आहे. हा माझा ह्या मुलगा ह्या स्कूलमध्ये आहे इथे शिकतोय तिथे शिकतोय. त्या कॉम्पिटिशन मध्ये पॅरेंट्स येऊन लवकरात लवकर ऍडमिशन करतात. चांगली स्कूल मिळवतात पण ते तिथे हॅपी नसतात. तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. जे आम्ही आता अनालाइज करत आहे सगळ्या गोष्टी टाकलं नसतं आपण तर आपल्याला माहित नसतं पडलं दीपाली. आता गोष्टी आपल्याला माहित पडत आहे.
म्हणजे रिग्रेट नाही आम्हाला, पण त्याचा की त्यातनं आम्ही पण काहीतरी शिकलो. बिकॉज ती क्रायटेरियामध्ये बसते, जुलै बॉर्न असल्यामुळे ती प्रॉपर क्रायटेरियामध्ये बसते. त्याच्याचमुळे आम्ही पण डिसिजन घेतलं की जस्ट बिकॉज की तिला स्कूलची सवय लागलेली पाहिजे म्हणूनच तिचं ॲडमिशन आम्ही केलं होतं. पण जर ती तेवढा रिस्पॉन्स नाही देणार तर आपण नाहीच पाठवू तिला, एवढं काही नाही आहे. अदरवाईज असं पण करू शकतो की बाय डिसेंबर आम्ही तिला पाठवू शकतो. 6 महिन्यात जेवढं शिकली तेवढंही चालेल आपल्याला, तोपर्यंत ती बोलायला सुद्धा लागेल. तर आम्ही आमच्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला जे काही ज्यांचे जो ह्या फेजमध्ये असेल, ज्या फेजमध्ये आम्ही आहे टोडलर, आमचे लेकरं टोडलर फेजमध्ये आहे, तुमचे पण लेकरं जर असेल तर घाई करू नका, त्यांना वेळ द्या, ते बोलायला लागले, सगळं सांगायला लागले की मग ॲडमिशन करा. बिकॉज ह्या 2 दिवसात आम्हाला जियाना खूप नॉर्मल वाटत आहे आणि खूप चांगलं वाटत आहे. म्हणजे असं वाटत आहे की ती परत जी जियाना होती ना 8 days बिफोरची, नॉटी, खेळायची, खायची, बसायची, बोलायची, गाणे म्हणायची, हे सगळं तिचं बंद झालं होतं जस्ट बिकॉज ऑफ त्या स्कूलच्या भीतीमुळे. आणि ते आम्हाला तसं तर पाहिजेच नाही, बिकॉज माझं स्कूलिंग कुठेतरी त्या वेमध्ये झालेलं आहे, एका बर्डनमध्ये. म्हणजे मला जर आजही माझी स्कूल लाईफ आठवली की मी रडायला लागते. इवन झोपेतनं मला असं स्वप्न एकदा पडलं होतं, स्कूलचं स्वप्न सुद्धा पडलं तर मी रडते आजही. तर मला ते नाही द्यायचे जियानाला, म्हणून लेट्स सी, बघू परत 8 days ट्राय करू. 6 महिन्यामध्ये बाळ खूप मोठं होऊन जातं. तर तिच्यासोबत तिथे जे मुलं आहेत ते 2.5 वर्षाचे आहेत, तर ते ऑलरेडी मोठे आहेत, त्यांना बोलता येतं, ते प्रॉपरली गोष्टी सांगतात, त्यांना ते ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करते. जियाना खूप छोटी पण दिसते तिथे, बघितलं ना, मॅम बोलले तिथे मला की जियाना ही सबसे छोटी आहे. तर आम्ही एक एक्सपेरिमेंट करून बघितला. तर बघू आम्ही आता पुढे कसं होते तसं तिच्या प्रिन्सिपल सोबत बोलू, ते कसे तिला इन्व्हॉल्व्ह करतात, ते कसे तिच्यासोबत फ्रेंडली होतात, ह्या गोष्टी होईल. कारण जाऊन फक्त आता 1 week झालेला आहे, तर अजून आम्ही 15 days ही गोष्ट ट्राय करू आणि त्याच्यानंतर पुढचं डिसिजन घेऊ की ऍक्च्युअली करायचं काय. ती इन्व्हॉल्व्ह झाली तर बेस्ट आहे, आम्ही कंटिन्यू करू. अदरवाईज मला तिला ह्या गोष्टींमध्ये नाही ढकलायचं आहे. ती घरी आनंदी आहे ना, ती आनंदी राहू, घरी शिकवेल. हा ना, कुठेतरी वाईट सुद्धा वाटते की बाबा म्हणजे इतक्या लहान बाळाला आपण स्कूलमध्ये पाठवतो. पण मला असं वाटतं ना की जसं फॉरेनला रूल्स आहेत ना की 4 आणि 5 years कम्प्लीट जोपर्यंत लेकरं होत नाही तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेसच फॉरेनमध्ये होत नाही, स्पेशली युरोपचं मला माहिती आहे. तर इथे इंडियामध्ये पण मला असं वाटतं ना प्रणव ते करायला पाहिजे. बिकॉज मी विहिकाचे ती KG1 मध्ये गेली, माझ्या बहिणीची मुलगी, आणि तिला स्पेलिंगचे मॅच द पेयर्स पण असे आहेत ना प्रणव की जसं अंगुटिका इथे काढलेलं आहे आणि तिथे कॅरेक्टर्स आहे, मग वरून काय येतं ते कनेक्ट करा. आणि हे सगळं आपल्याला 6th, 7th मध्ये 5th मध्ये तरी होतं, 5th, 6th मध्ये होतं या सगळ्या गोष्टी. या गोष्टीमुळे त्यांनी ऍड केलं, कारण आता कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे बाहेरच्या. जर तू बघितलं ना, ज्या गोष्टी आपण आता म्हणजे काही 10 years नंतर बघत आहे ते पुरं आताच बघत आहे, तर त्यांना तिथे पोहोचायला लवकरात लवकर इझी झालं पाहिजे. त्यांनी गोष्टी बरोबर ग्रॅच केल्या पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी त्या गोष्टी आतापासून ऍड केलेल्या आहेत. शिक्षणावेळेस टफ आहे शिक्षण, बट तुमचा मुलगा आता विहिका हॅपीली जाते, ती सांगते की यार मी KG1 मध्ये आहे, ती पूर्ण गोष्टी शिकून घेते, स्कूल अँड हर स्टडीज अँड एव्हरीथिंग. पण आम्ही जियानाचं बघू, सध्या लहान आहे, एवढे एक्सपेक्टेशन आमच्या जियानापासून कधीच नव्हते आणि आहे पण नाही, आणि इन फ्युचर आम्ही कधी ठेवणार पण नाही. बिकॉज आफ्टर ऑल तिचं लाईफ आहे आणि तिने डिसिजन घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. हे माझं day 1 पासनं होतं आणि ते कायम आता पण राहणार आहे. सो लेट्स सी, बघू काय होतं इथून पुढे. जे काही आम्ही डिसिजन्स घेऊ, जियाना कसं रिॲक्ट करते कमिंग फ्यू डेजमध्ये, आम्ही हे सगळं आमच्या ब्लॉगतून तुमच्याबरोबर शेअर करू. तर येस, चला मग. जियाना झोपलेली आहे, तिला तर स्ट्रोलरवरच घ्यावं लागेल. आणि आता आम्ही आलो आहे, प्रणवला घ्यायची आहे बॉटल आणि थोडंफार सामान घ्यायचं आहे घरचं पण, तर ते सगळं घेऊ आणि मग बघू कुठे जायचं पुढे. प्रणव, आपली पोरगी एवढी मोठी झाली का? तिचे पाय बघ ना प्रणव. नाही का? हे स्ट्रोलर परफेक्ट आहे, हे मोठाच होईल का?
टी शर्ट्स वगैरे बघून घे असेल तर, तिकडे असतात ना. काही इम्पॉर्टंट गोष्टी आम्ही घेतल्या स्मार्ट बाजारमधनं, IT पार्क कडल्या. आणि आता जातोय वेस्ट साईडला. बघू काही कपडे तिथे आवडले तर नक्कीच घेऊ. आणि घेतलेलं आहे मागे. आमच्या बॉटल सगळ्या फुटलेल्या होत्या, तर ती गोष्ट जास्त इम्पॉर्टंट होती आज. चला आता जियाना खात आहे एग. व्हेरी गुड. तुझ्या हाताने खाते? काय बोलते काही कळत नाही आपल्यालाच नाही कळत, तिच्या टीचरला काय कळणार. काय ग जियाना, ते नको खाऊ, ते नको खाऊ. हे घे आकर. तर बघू इव्हिनिंगला काय प्लॅन बनतो. बनवावंच लागेल प्लॅन. वेस्ट साईड जाऊ, त्याच्यानंतर आई बाबांना भेटायला जाऊ, मग घरी जाऊ, थोडं फ्रेश होऊ आणि परत निघू. कुठे जाऊ तुम्ही पुढे? भाकर खायची आहे मला. भाकर खाऊ ना, भाकरच या. पॅन्टालून्सला आम्ही पोहोचलेलो आहे. काय कुठे आहे ना? इथे शॉपिंग करायला आलेलो आहे. जयप्रकाश नगरचंच पॅन्टालून्स आहे, नवीन ओपन झालेलं आहे. आणि हा एरियासुद्धा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आता. तर बघू दीपालीला काय काय भेटते, मला काय काय भेटते, आणि त्यानंतर जाऊ वेस्ट साईडला, बघू तिथे सुद्धा काय मिळेल. तर येस, हा एरिया एकदम म्हणजे ओळखायलाच नाही आला अगोदर, इतकं डेव्हलपमेंट झालं आणि भरपूर ऑफर्स आहेत. तर बघू. इकडे पॅन्टालून्स. तर आता पॅन्टालून्समधनं आमची शॉपिंग झालेली आहे. तर आता आम्ही जातो आहे वेस्ट साईडमध्ये. बघू दीपालीला तिथनं काय आवडतं. इथनं पण त्यांनी भरपूर शॉपिंग केलेली आहे. चला तर बघू काय आवडतं. आणि दीपाली जेव्हा जेव्हा त्या गोष्टी घालल्या तेव्हा नक्की तुम्हाला सांगेल ते कुठनं घेतलं आहे. तुला विचारलं आणखी काय आहे हे दाना आहे का त्याच्यात बघ बरं. नाही आहे त्याला. तुझी पिन दाखव, पिन. हा दाखव 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 नाही ना, तुझा आहे ना, विवीचा नाही. भूक लागली, घे घे तुझ्या हाताने घे. फिनिश फिनिश. जरा केस कापायचे का असे? नाही का? टकली करू आपण. आबा कापून देईल ना. आबा कापून देते. ठीक आहे. कापायचे का? का बरं काढून दे ना. दे आबाला. आबाचं गिफ्ट आहे फादर्स डेचं. आमचं राहिलं होतं द्यायचं. हे घालत जा आता घरी. छान आहे. जे ना थँक्यू म्हटलं बघ. थँक्यू. What is your name? What is your name? What is your name? Ziana.
What is your name? जोरात सांग. जोरात सांग बेटा. What is your name? जियाना. चापले मग. चापले म्हण ना. चापले. चापले. डॅडीचं नाव काय? डॅडीचं प्रणव म्हण ना. सर्व जियाना. सर्व जियाना. दादा. त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? त्याचं नाव येते तिला. काय नाव त्याचं? तक्ष. तक्ष. दादावर तर खूपच प्रेम आहे. बापरे. गेटच्या अंदर आला. बाईचा लाड कोण करेल? माईचा लाड करून दे. हगी. कोणाला नको नको. स्कूलमध्ये अशी करायची. स्कूलमध्ये कोणाचे तुझे फ्रेंड दाखवशील मला का? तुझे किती फ्रेंड आहे मला दाखवशील का? मी स्कूलमध्ये येईन तुझ्या. कुठं बसेल? बेंच आहे तिथं बसायला? चेअर आहे ना? नाही बसायसाठी. मी टिफिन घेऊन येईन माझा. मी तिथं खाईन मग स्कूलमध्ये तुझ्या. तुझी फ्रेंड किती आहे? तुला पण देईन मग फ्रेंड आहे का तू आहे का? टिफिन. आपण टिफिन खाऊ मग तिथं. आवा खाऊ मग आवा. आवा खाऊ तिथे स्कूलमध्ये. कुठे स्कूलमध्ये. हो मग येईन मी तुझ्या स्कूलमध्ये. मग चेअरवर बसेन. मग आपण टिफिन खाऊ. आज हँडवॉश करू. हँडवॉश कसे करते तुझ्या स्कूलमध्ये? असे टॉयलेटला जायचं. टॉयलेट हँडवॉश करायचं. मग पुसून टाकायचं. कुठं पुसायचं? नक्की रुमाल कुठे याच्यात ठेवायचं. तू ड्रेस घालशील ना स्कूलचा त्याच्यात ठेवायचं. याच्यात ठेवायचं. पैसे ठेवायचे नाही. पैसे यामन उधर से मिली. दीपाली. सत्यम. हाँ गरबा खूप अंगात येऊन जाते भाऊच्या. आता पण यावर्षी मी घेणार आहे म्हणजे 10 दिवस वर्कशॉपवर. अच्छा. हां. तर आता ते मुंबईवाले थंडाटवाले आहे ना, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस सुरू झाली आहे 3 महिन्याची. सॅटर्डे संडे फक्त. पण आता प्रॅक्टिस सुरू 4 वाजेपासून आतापर्यंत 4 तास होतो. पण खूप लवकर स्टार्ट नाही झाली का गरबाचे नाही. क्लासेस? तर थंडाटवाले मास्टर क्लासेस, मग नॉर्मल क्लासेस सुरू होते. ओके. तर असा होता आजचा दिवस. आणि आता आम्ही चाललोय घरी ऑलरेडी स्वयंपाक झालेला आहे. जेवण करू आणि उद्या सकाळी जियानाच्या स्कूलसाठी उठायचं आहे परत. सॅटर्डे संडे इतकं छान वाटलं ना, एकदम रिलॅक्स वाटलं. आणि परत मंडे म्हटलं की बापरे. काय बरं. ऑफिस, जियाना, जिम, भरपूर काही गोष्टी आहेत. आणि मंडे खूप पॅक असतो आमचा. तर असो. तर छान दिवस आम्ही स्पेंड केला. छान विकेंड गेला. खूप सारी शॉपिंग केली मी. दॅट इज इम्पॉर्टंट. मग तर खूप प्रोडक्टिव्ह वाटत आहे. येस. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. अरे बाप.